दादाला घातपात करून मारला ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो। आज नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल जर मराठा अस्मिता आणि मराठा स्वाभिमान चार दोन गठ्ठ्यांनी येऊन जर देशाचा कारभार करायचं म्हटलं आणि मराठी अस्मिता आणि स्वाभिमान संपवायचं ठरवलं तर नेपाळसारखी परिस्थिती या देशात झाल्याशिवाय राहणार नाही। काय तुम्हाला वाटतं घातपात केलाय? 1001% दादाचा घातपात करून दादाला मारलेला आहे, जाणीवपूर्वक मारलेला आहे। कारण पवार साहेब आणि दादा ज्यावेळी एकत्र आले, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यावेळी महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं होतं। सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी ही मंडळी एकत्र आली होती आणि त्याला छेद देण्याचं काम अजूनही 20-25 वर्ष दादा हल्ला नसता, दादा निर्वेशनी होता, दादा हा सुपारीचा खांड सुद्धा खाणारा नव्हता। सकाळी उठल्यानंतर संध्याकाळ 12 पर्यंत नव्हे रात्री 11 वाजे 18 ते 20 तास सतत काम करणारा महाराष्ट्राचा नेकदार दादा, दादाला मी आज ओळखत नाही। दादा ज्यावेळी कोल्हापूरला शिकायला आले होते त्यावेळेपासून मी दादांचा चाहता। 1975 पासून दादांनी मी एकत्र होतो आणि असा दादा आज आमच्यात गेला यावर आमचा विश्वास बसत नाही। दादा गेला नसता, दादाला घातपात करून अनाजी दत्तच्या संस्कृतीने संपलेला आहे माझा आरोप आहे। मराठा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज मी जाहीर मीडियाला सांगतोय काय करायचं ते आमचं करा, पण नेपाळ सारखी यादवी माजल्याशिवाय मी राहणार नाही। दादाच्या घातपाताचा पूर्ण खुलासा झाल्याशिवाय महाराष्ट्राची जनता आता स्वस्थ बसणार नाही हे जाहीरपणाने आज मी इथं सांगतोय। काय तुमची मागणी काय असणार आहे? माझी मागणी एकच आहे, संपूर्ण दादा मुंबईत निघाल्यानंतर 2 दिवसापूर्वीपासून तर संपूर्ण केलं पाहिजे। गेल्या हप्ताभरातलं पिंपरी चिंचवडची निवडणूक झाल्यापासून दादा त्यांच्या ह्याच्यावर होते, दादांच्यावर पारख होती, दादांना सगळ्या बाजूने अडचणीत आणण्याचं षडयंत्र चालू होतं। 3 तिमिडीचे पुढारी दादांनी निर्माण केलेले दादांना आव्हान देतात, याचा अर्थ काय? ह्याच्या पाठीमागे फार मोठी शक्ती आहे। दिल्ली बोले आणि गल्ली हले अशी अवस्था आहे आणि आज 4 लोकांनी देशावर कब्जा केलेला आहे। 25 लाख कोटीचं कर्ज माफ करून घेणारे पळून जातात आणि माझा सामान्य शेतकरी धुळीस मिळाला तरी त्याची गाय केली जात नाही। दादा सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारा होता, दादासाठी आम्ही प्राणाची बाजी लावू, पण दादाच्या आत्म्याला शांती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तर दादा शाहू फुले आंबेडकरांचे विचार बांधणारे होते, काय एक कार्यकर्ता म्हणून काय पुढची भूमिका असणार आहे? कशा पद्धतीने दादांचा वारसा भूमिका असणार आहे? दादाचा विचार गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवायचं काम मी करणार आहे। आज दिल्ली सुद्धा 5 लाख मराठी कुटुंब आहेत, दिल्लीचं राजकारण सुद्धा, दिल्लीचा 7-12 सुद्धा मराठी माणसाच्या नावावर आहे। अटकेपासून कटक्यापर्यंत झेंडा लावणारा मराठी माणूस सदासजी नेता नव्हता। संभाजी महाराजांचा पुनर्जन्म म्हणजे अजित दादा होता, आमचा कुणालाही मेचना नव्हता। दादा कधी चुकला नाही, दादा कधी मातला नाही, दादा सामान्य माणसाची नाळ सोडून कधी बाजूला गेला नाही। पवार साहेबांनी वेळी जर त्यांच्यावर विश्वास टाकला असता तर माझा दादा 2004 सालीच राज्याचा मुख्यमंत्री झाला असता। दादाचं स्वप्न होतं मुख्यमंत्री व्हायचं। दादा यशवंतराव चव्हाणांच्या नंतर दिल्लीवर मात करणारा होता, दिल्लीला भीती फक्त दादाची होती। पवार साहेबांचं वय झालं, पवार साहेबांना दुर्लक्षित केलं जात होतं, पण दादा एकच नजर होता, माझ्या महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान। आज दादा गेला नाही, पण दादाचा विचार